लोणंद नीरा रस्त्यावरील अपघातात युवती ठार, रास्ता रोकोनंतर ठेकेदारांवर गुन्हा दाखल। नीरा रोडवर पाडेगाव कॅनॉल नजीक एका पेट्रोल पंपासमोर सोमवारी दुपारी रस्त्यावरील खड्ड्यात दुचाकी आदळून अपघात झाला। या अपघातात एका युवतीचा जागीच मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी आहेत। घटनेनंतर बाळू पाटलाची वाडी ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत लोणंदच्या अहिल्यादेवी चौकात रास्ता रोको करत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली। त्यानुसार संबंधित ठेकेदारांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। कुमारी अंकिता अनिल धायगुडे वय वर्ष 20 राहणार बाळू पाटलाची वाडी तालुका खंडाळा असं ठार झालेल्या युवतीचं नाव आहे। विशाल दौलत धायगुडे वय वर्ष 27 व सानिका विलास धायगुडे वय वर्ष 18 दोघेही राहणार बाळू पाटलाची वाडी हे गंभीर जखमी झाले असून सदर कामात हलगर्जीपणा करून अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी पाणीपुरवठा योजनेच्या कामाचा ठेकेदार राहुल जायगुडे राहणार वाई व NHIचे ठेकेदार यांच्यावर लोणंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आमच्या गावातील सर्व नागरिक वारंवार रस्त्यावर आले, त्यावेळी पहिल्यांदा आले त्यावेळी त्यांना उत्तर देण्यात आलं की तुमच्यावर कारवाई करण्यात येईल। जिल्ह्यातील पत्रकार बंधूंना सुद्धा फोन केला की तुम्ही ही घटना लाईव्ह दाखवा, कारण लाईव्ह दाखवली तर जनतेला कळणार आहे की जिल्ह्यामध्ये काय चाललंय। तरी हे जे आता पत्रकार आलेले आहेत हे पुणे जिल्ह्यातून आलेले आहेत। मी त्या बांधवांचं पहिल्यांदा आभार मानतो की तुम्ही आमच्या न्यायासाठी, हक्कासाठी, संविधानासाठी, बाबासाहेबांनी लिहिलेल्या आंबेडकरांसाठी तुम्ही इथं यापर्यंत आला, त्याबद्दल मी तुमचा आभार मानतो। हे आंदोलन आता आम्हाला उत्तर देण्यात आली की कलेक्टर आणि तहसीलदार या ठिकाणी येणार आहेत। अहो, प्रशासन अधिकाऱ्यांनी जर सकाळी घडलेली घटना जर रात्र होण्याच्या वेळेला आली तर सुटायच्या टायमिंगला जर तुम्ही न्याय देत नसेल, पण रात्री 6 वाजत 5 वाजत आलेले आहेत, म्हणजे तुमचं दिवसभराचं वर्कमध्ये काम पूर्ण लिपटून तुम्ही आज जनतेला कुठेतरी न्याय मिळावा हीच माझ्या हक्काच्या जनतेतून आणि माझ्या या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आणि या ठिकाणी प्रशासनाला। तिचा सकाळी शाळेत जाताना दुःखांत निधन झालं आहे, तरी प्रशासनाचं खूप दुर्लक्ष सकाळपासून झालं आहे। आणि लोणंदचं नगरपंचायत हे लोणंदच्या नगरपंचायतमधल्या पाणी पुरवठ्याचं काम चालू होतं, त्या खड्ड्यामध्ये गाडी आदळून तिचा जागी मृत्यू झाला आहे शाळेत जाताना। त्यामुळं प्रशासनाचं खूप दुर्लक्ष आहे, म्हणजे कुठं काम चाललंय, कुठं काय चाललंय, त्याला कुठं आपण साईड पट्ट्या, ब्रॅकेट वगैरे असं लावणं हे खूप गरजेचं आहे, पण त्याचं काहीच अजून प्रशासनाने काहीच घेतलं नाही दखल। आता सकाळी 7:30 वाजता झालेली घटना आहे, आता 5 वाजत आले तरी सुद्धा अजून कुठलीच कारवाई नाही किंवा कुठलीच मागणी नाही किंवा कुठली। आज ह्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे आणि ह्या कुटुंबाचं काळजी नाही घेतली तर आम्ही रात्रभर आम्ही प्रेत सुद्धा ताब्यात घेणार नाही आणि रस्ता रोक आंदोलन अख्ख्या रात्रभर आम्ही करणार आहे। जर नाही कोणी तर आमदार, खासदार, किती मंत्री झालेत ना, त्यांनी ती जर नाही तर आतापर्यंत आली एक अर्ध्या तासात तर आम्ही सगळ्या गाड्यांची महामंडळ वगैरे काय असेल त्याची तोडफोड करणार असं मी आवाहन करतो। संताप आज खूप झालेला आहे, पण तरी सुद्धा ग्रामस्थांना आम्ही शांतता राखा असं सांगितलेलं आहे। जर अर्ध्या तासात नाही याचा आम्हाला न्याय मिळाला तर आम्ही एक अर्ध्या तासामध्ये सगळी तोडफोड करणार आहे। शासकीय ह्याची वाहनं म्हणजे शासकीय काही पण असू, कुठली पण मालमत्ता असू शासकीय, त्याची आम्ही ही करणार आहे। तरी त्याची प्रशासनाने लवकरात लवकर अर्ध्या तासामध्ये दखल नाही घेतली तर आम्ही ते करणार आहे आणि लवकरात लवकर न्याय आमच्या ह्या चिमुकलीला मिळाला पाहिजे। नाही जर न्याय मिळाला तर आम्ही अर्ध्या 1 तासामध्ये आम्ही काय करू ते मग आम्ही गावकरी दाखवू। अजून कुठलाही गुन्हा दाखल होत नाही, त्याच्यामुळं आम्ही डेड बॉडी घ्यायला तयार नाही आहे। तर पोलीस अधिकाऱ्यांनी सांगावं आम्हाला की शासकीय अधिकाऱ्याच्या आम्हाला गुन्हा दाखल करता येत नाही किंवा आम्हाला लेखी द्यावं, नंतरच आम्ही बॉडी हातामध्ये घेऊ। आणि कॉन्ट्रॅक्टदार यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, त्याची प्रिंट आमच्या हातामध्ये मिळाली पाहिजे, त्यानंतर बॉडी हातामध्ये घेतली जाईल। कृषीवरती दुःखाचं सावट त्या ठिकाणी आलेलं आहे, अतिशय दुःखद घटना त्या ठिकाणी घडलेली।
एक आपल्याबरोबर रोज हसणारी बागडणारी मुलीचा आज एका अपघातामध्ये नगरपंचायत प्रशासनाच्या चुकीच्या कारभारामुळे आज तिला मृत्युमुखी पडावं लागलेलं आहे. सकाळी 7 वाजल्यापासून आता जवळजवळ 5 वाजायला आल्या, 5 वाजेपर्यंत हा उहापोह चालू आहे. सर्वस्वी या अपघाताची जबाबदारी लोणंद नगरपंचायत प्रशासनाने घेतलेली आहे. याचा मध्य आपल्या लोणंद पोलीस स्टेशनचे API मान्य सुशील भोसले साहेबांनी सुद्धा सुवर्ण मध्य काढलेलं आहे. कुणीही नागरिकांनी आता कोणत्याही दुसऱ्या गोष्टींवरती विश्वास न ठेवता पोलीस प्रशासनावरती विश्वास ठेवून आत्ताचा आपला जो रस्ता रोको आहे तो आपण या ठिकाणी थांबवू. आणि लोणंद नगरपंचायतचे CO मान्य गायकवाड साहेबांनी आता स्पीकर फोनवरती सर्वांना सांगितलेलं आहे की तिला जी काय आर्थिक मदत लागेल, मेडिकलचा खर्च असेल, ते मृत व्यक्तीला मदतीचा खर्च असेल, हा सर्व लोणंद नगरपंचायत करायला त्या ठिकाणी बांधील आहे. त्याच्यानंतर जी काय अपघातातून दुर्घटना घडलेली त्याची जबाबदारी लोणंद नगरपंचायत आणि आम्ही म्हणले त्या ठिकाणी त्यांच्या NHIच्या अधिकारी वर्गाशी सुद्धा संपर्क साधून ते आम्ही दोन्ही जबाबदारी घेऊ असं त्यांनी आश्वासन केलेले. तरी आपण इतर सर्व नागरिकांनी जो आता आपण मार्ग स्वीकारलेला आहे तो आपण थांबवू. आपल्यासारखेच इतर सर्व नागरिक या ट्रॅफिकमध्ये अडकलेले आहेत, त्याच्यामुळे आपल्यामुळे इतर अन्य कोणाला त्रास होऊ नये याची सुद्धा आपली प्रामाणिक भावना असली पाहिजे. त्यामुळे मी सर्वांचा पुन्हा एकदा सांगतो की हा सर्व आपण ट्रॅफिक थांबवलं ते उठवावं आणि प्रशासनाला मदत करावी.